मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार असून मला पक्षाने उमेदवारी दिली होती। मी अर्ज भरायला जात असताना राहुल कलाटे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली व माझ्या संगतीत छेडछाड केली। माझे पेपर हिसकून घेतले आणि खाली फेकून दिले। पोलीस समोर असताना त्यांनी मला धमकी दिली की तू खाली आहे, आता पोलीस आहेत म्हणून तू इथं वाचशील, पण खाली आल्यावर मी तुला जीवे मारून टाकेन अशी त्यांनी मला धमकी दिली। मी आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। आता मी इथनं सीपी साहेबांकडे जाणार आहे व माझ्या संरक्षणासाठी मी त्यांना बंदोबस्त मागणार। मला त्यांनी धमकी दिलेली आहे, त्याबद्दल मी सीपी साहेबांना भेटणार आहे। वंचित बहुजन आघाडी पिंपरी विधानसभेचा अधिकृत उमेदवार आहे मनोज भास्कर गरबडे। जस्ट आता मला एक 15-20 मिनिटापूर्वी फोन आला की चिंचवड विधानसभेच्या उमेदवाराबाबतीत अशी घटना घडली। जसं करताच आम्ही तातडीने आपल्या इथल्या तेरगावच्या पोलीस स्टेशनला आलो। खूप निंदनीय घटना ही की अशी घटना या लोकशाहीमध्ये घडतीये, खूप किळसवाणी घटना आहे। जे काही तिथले उपस्थित कार्यकर्ते होते त्यांनी जे काय सांगितलं त्याची सत्यता आता पडताळून बघतील पोलिस काय झालं कसं आहे। शेवटी स्वतः उमेदवार सांगत होते की असं झालं त्या सगळ्या गोष्टी। तर शेवटी विषय हाच आहे की आमच्या उमेदवाराला न्याय भेटला पाहिजे। त्यांच्यासमोर जे काय झालंय ती तक्रार दाखल करून जे कोणी ते केलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या गोष्टी आम्ही मागणी करतो। नमस्कार, माझं नाव रोहिना शेख आहे। मला एक कॉल आला होता आता की असं एखादा उमेदवार जे अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार आहे ज्याला उमेदवारी जाहीर झाली होती वंचित बहुजन आघाडीकडून, ते मला पोलीस स्टेशनला आल्यानंतर कळलं होतं की ते वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे म्हणून। पण मला राहुल दादाला एवढंच सांगायचं आहे की दादा हे लोकशाही आहे, इथे काय तुम्ही जे प्रकारे दादागिरी करत आहे ते इथे चालणार नाही दादा। तुम्ही इलेक्शन लढा आणि तुम्ही संविधानिक पद्धतीने जे काही आहे त्या पद्धतीने लढा ना। तुम्ही हे असली दादागिरी करून काय सिद्ध होणार आहे? आणि तुम्ही त्यांना जीवे मारण्याची धमकी देतात आणि त्यांच्यासोबत जे मुलं असतात ते त्यांना तुम्ही म्हणतात की आम्ही तुमचं घर पाडणार। तर तुम्ही जसे हे मद्रसे मस्जिदच्या वेळी जे पाडले गेलेले हे तुम्हाला तसं वाटतं का की अल्पसंख्याक समाजाला कोणी पण काही पण केला तर कोणी त्यांच्या समर्थनाला येणार नाही? तर हे तुमची चूक आहे दादा। ते कोणत्याही पक्षाचे उमेदवार असू द्या, पण जर आमच्या समाजावर काही पण अत्याचार झाला तर आम्ही नक्की त्याचं समर्थन करायला रस्त्यावर येणार आहे।